भव्य दिव्य असा टुर्नामेंट मी तर खरं तर पहिल्यांदाच मला निमंत्रण केलं. तिसरा वर्ष असेल ना, तिसरा वर्ष आहे आणि खूप चांगला म्हणजे आयोजन मी बघितलं आणि खूप मला आनंद वाटला. शिस्तीत खेळणं, शिस्तीत खेळाडू, म्हणजे कुठल्याही प्रकारचा गालबोट नाही. त्यामुळे असोसिएशनचा त्यांना मी धन्यवाद देतो का खूप चांगला तुमचा योगदान. आणि मी काल ते घरी बुक वाचले, सर्व काय तुम्ही याचं योगदान गरीब लोकांसाठी काहीतरी तुम्ही करता, हे खूप चांगलं मोलाचं काम आहे. आणि त्यासाठी सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि असेच तुमच्याकडून कार्य घडो हे मी हे करतो. समोर जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. त्याचबरोबर राजेंद्र दादा पाटील सलग 3 वर्ष खूप कार्य आम्हाला लाभलेलं आहे. त्यांचे थोडक्यात आम्ही म्हणत याकडे आणि प्रतिक्रिया करण्यासाठी विनंती करतोय. सर्वप्रथम पनवेल तालुका समालोचन असोसिएशनचा मी यांना धन्यवाद देऊ इच्छितो की आपण सलग 3 वर्ष मला इथे निमंत्रित केलं, माझा जो मान सन्मान केला, त्याचबरोबरीने माझ्या सर्व सहकाऱ्यांचा मान सन्मान केला. निश्चितच अनेक ठिकाणी लीग स्पर्धा होत असतात. आपण लीग स्पर्धेमध्ये एक वेगळी उंची गाठण्याचा प्रयत्न केला आहे. ज्याप्रमाणे IPL आल्यानंतर खऱ्या अर्थाने लीग स्पर्धेला उत्तेजन किंवा त्याच्यातून अनेक खेळाडू आज आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेमध्ये लवकर चमकू लागलेत, त्याचप्रमाणे आपण IPLच्या धर्तीवर PPLची सुद्धा संकल्पना दिवस रात्र खेळामध्ये मांडली आणि तिला जो प्रतिसाद सर्व खेळाडू आणि पनवेल तालुक्याच्या सर्व प्रेक्षकांकडून मिळत आहे, निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. अनेक ठिकाणी स्पर्धा होत असतात. पगडे साहेबांनी आता मार्गदर्शन केलं, ते स्वतःसुद्धा टेनिस क्रिकेटचे अतिशय चांगल्याशे एक खेळाडू होते. आणि निश्चितच प्रत्येक गावामध्ये स्पर्धा होत असतात. प्रत्येक गावातला संघ चांगल्या प्रकारचं आयोजन करतो, नियोजन करतो. अनेक गावांमध्ये जे संघ आहेत त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय पक्षाचे, सर्व राजकीय पक्षाचे खेळाडू असतात, परंतु त्याच्यावर कुठलाही बँड नसतो का हा कुठल्या पक्षाचा संघ आहे. मात्र स्पर्धा झाल्यानंतर कुठला संघ किंवा आयोजक सांगत नसतो का मला त्याच्यातून फायदा होतो, आणि त्या फायद्यामधून आम्ही काहीतरी सामाजिक उपक्रम राबवत असतो. आपण गेली 3 वर्ष ज्या पद्धतीने पनवेल समालोचक असोसिएशनच्या वतीने या भव्य दिव्य स्पर्धा आयोजित करता आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून होणारा जो फायदा असेल, नफा असेल, तर नफा आपल्या कुठल्या तरी खिशामध्ये न ठेवता किंवा इतर त्याच्या गैरफायदा न घेता सामाजिक उपक्रम म्हणून आदिवासी वाडे असेल किंवा आपल्या ग्रामीण भागातले काही शाळा असतील, यांना रंगरंगटी करणं, त्यांना कॉम्प्युटर देणं, देणारे अनेक आहेत. ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो ते रामशेठ ठाकूर साहेबांसारखं नेतृत्व अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने इथे देत असतात. परंतु आपल्या इथे जे काही आदर्श घ्यायला पाहिजे ते आपण या समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून नवीन येणारे जे आयोजक असतील त्यांना आपण चांगला एक आदर्श घडवत असता. आणि क्रिकेटचा मूल गाभा म्हणजे ज्या क्रिकेटर एखादा गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या शैलीमध्ये गोलंदाजी करत असेल तर त्या गोलंदाजाचं जे अनालिसिस करता तो समालोचक करत असतो. आणि समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून असणारी ही स्पर्धा, त्याच्यामुळं एक राजेंद्र पाटील असेल किंवा 2 कोणतरी 4 जण असतील तर तसं न करता एक असोसिएशनची असणारी स्पर्धा मला वाटतं महाराष्ट्रामध्ये फार कमी अशा स्पर्धा आयोजित केल्या जात असतील. आणि मला वाटतंय प्रत्येक मॅचला, प्रत्येक दिवशी वेगवेगळे समालोचक कुठल्याही प्रकारची फीज न घेता इथे येतात. ती फार मोठी आनंदाची गोष्ट आहे. कारण पूर्वीचा जो क्रिकेट चालू होता त्याच्यामध्ये समालोचक असेल तो गावचा असायचा, गुणलेखक असेल तो गावचा असायचा, 4 खुर्च्या असायच्या. आणि मग आमच्यासारखा कार्यकर्ता, जो बोलणारा कार्यकर्ता तयार झाला, त्या खुर्चीच्या लालशेपोटी तयार झाला, कारण त्या 4थ्या खुर्चीवर जाऊन बसायला भेटायला, एक मॅच संपल्यानंतर ती खुर्ची मिळावी म्हणून आमच्यासारखा समालोचक तयार झाला. आणि आज आपण बघता बघता समालोचकांची असोसिएशन झाली. मग त्याच्यामध्ये पनवेल तालुक्याचे असोसिएशन असेल, रायगड जिल्ह्याचे असेल. आणि मला पनवेल आणि रायगडचा अभिमान अशासाठी आहे की पनवेल आणि रायगडमध्ये ठाणा असेल, मुंबई असेल, हे इकडचे समालोचक सुद्धा याच्यात येतात. म्हणजे माझ्या पनवेलकरांमध्ये दम आहे, माझ्या रायगडकरांमध्ये दम आहे. आणि आमच्या सगळ्या
खेळाडूंमध्ये दम आहे. म्हणून खऱ्या अर्थाने रायगड ही संपूर्ण टेनिस विश्वामध्ये रायगडकडं एक वेगळ्या नजरेने बघितलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पावन झालेली ही आपली रायगडची राजधानी आणि या रायगडच्या राजधानीतला जो टेनिस क्रिकेट आहे तो उत्तरोत्तर वाढला पाहिजे. आणि आम्ही जी संकल्पना मांडली आहे की खऱ्या अर्थाने दुबई कतारमध्ये ज्या दिवशी संपूर्ण रायगड जिल्ह्यामधले, मग रायगड जिल्ह्यामधला माझा आगरी, कोळी, कराडी, मुसलमान बांधव, मराठा बांधव असेल, जातीचा जो रायगडच्या भूमीमध्ये जन्माला आलेला तो ज्या दिवशी तिथे जाऊन 11च्या 11 प्लेयर जिंकतील त्या दिवशी रायगडचा टेनिस क्रिकेट जिंकला असं मला वाटतंय. आपण जो दरवर्षीप्रमाणे हा अतिशय भव्य दिव्य असा सोहळा आयोजित करता आणि या सोहळ्यामध्ये यंदाच्या वर्षामध्ये आपण जो 4 चांद लावलेत, दिवस आणि रात्र सामने ठेवून, निश्चितच IPL ची स्पर्धा न करता IPL ला साजेशी PPL जी आपण आयोजित केली, मी पुन्हा एकदा पनवेल तालुका समालोचक असोसिएशनचं मनपूर्वक आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि आम्हा सर्वांना इथेशी बोलवलं, मान सन्मान दिला त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीने आपले आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. असंच सहकार्य आणि मार्गदर्शन आणि प्रेम राहू दे आमच्या असोसिएशनवर, हीच आपल्याकडून अपेक्षा असेल. मान्यवरांना विनंती करतो आपण स्थानापन्न होऊन या सामन्याचा आपण आनंद घ्यावा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. करण अशा स्वरूपाचं राहिलं. पहिल्या षटकामध्ये खूप साऱ्या उलटफेर झाल्या. ज्यांनी ही मॅच ऐकली नसेल त्यांच्या माहितीसाठी पहिला बॉल सिंगल आली, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली, तिसऱ्या बॉलवरती विकेट प्राप्त झाली. परंतु पुढील 3 बॉलवरती धमाका पाहायला मिळाला. प्रतीक मोकलच्या बॅटमधून एक ग्लोरियस अक्षा कव्हरला. त्याने मुंबईचा क्वीन नेकलेस समजल्या जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह पेक्षाही सुंदर ड्राईव्ह केला. अक्षा कव्हरला त्याने एक चौकार ठोकला, एक कव्हर पॉइंटला चौकार ठोकला आणि एक ऑन साइडला त्याच्या बॅटमधून एक पॅडल स्वीप स्वरूपामध्ये षटकार आला. अशा रीतीचे राहिलं पृथक्करण. 16 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. जिथे एक खेळाडू बाद झाला होता, आपण अनेक वेळा हॅलो. तर याच दरम्यान आपण पाहतो ज्या पाहुण्यांची या ठिकाणी उपस्थिती लाभली होती, विलासदादा फडके जिल्हा परिषद सदस्य विगर यांच्याकडून आमच्या या पनवेल प्रीमियर लीगला तब्बल 5,000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. त्यांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहोत. धन्यवाद दादा. पहिल्या मॅच मध्ये हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. पहिल्या मॅच मध्ये विजयाची एक गुलाल उधळला होता, तो संघ राहिला होता अर्थात स्वर्गीय प्रेमजीत काकडे प्रतिष्ठान युग 11 पेंधर बेलपाडा या टीमने रॉयल कळंबोली या टीमला परास्त केलं होतं. परंतु दुसरी मॅच आहे. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलतो ना बदलतो, वेळ ही निश्चित बदलते. कोणता संघ जिंकणार? पहिलं षटक संपुष्टात आलं. राहिले बॅटर्सच्या नाबावरती एक विकेट जयेश पाटीलच्या स्वरूपामध्ये जरूर मिळाली आहे, परंतु चांगल्या धाटणीची बॅटिंग झाली आहे. या मॅच मध्ये स्क्वेअर कट देखणा शोक पाहायला मिळाला. प्रथमेश कोळीच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. काय आज फॉर्मामध्ये पाहायला मिळाला. किंबहुना या कर्णधाराने नेता, तारणहार, दिशादर्शक काय समजलं जातं ना, कर्णधाराला त्याने इथे दाखवून दिलंय आणि आज संपूर्णता धुरा आपल्या खांद्यावरती घेतली आहे. यश स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसिडर मैदानाच्या आतमध्ये त्याचं वादळ घुंगावतंय. झंझावाती खेळी तो करण्यासाठी सज्ज झालाय. पहिल्या बॉलवरती भरत पाटीलच्या चौकार पाहायला मिळाला. अगदी गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल, बिरेंद्र सहवाग स्टाईलने त्याने कव्हर पॉइंटला चौकार ठोकलाय. पुढचा बॉल इनसाइड आउट. पुन्हा एकदा एक्सलंट टायमिंग, ब्युटिफुल प्लेसमेंट, क्लासिकल अंदाजामध्ये कव्हर ड्राईव्ह चौकार. निलेश शेठ खारकर आणि त्यांच्यासोबत उल्वे नोट भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष धीरज शेठ ओवलेकर या दोघांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. निलेश शेठ खारकर उल्वे
उल्वेनोड सरचिटणीस भाजपा आणि त्यांच्यासोबत भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष धीरज डवलेकर या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पुढचा बॉल बॅटची इनसाइड एज घेतलीये, जिथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जो संकटांना घाबरतो त्याची लागते वाट, ज्याच्याकडे आहे ना आत्मविश्वास त्याला सापडते वाट. इथे आत्मविश्वासाने हा बॉल टाकला आणि विकेट संपादन केली आहे प्रथमेश कोळी. बाद. परंतु विस्फोटक खेळ केली. 4 बॉल 9 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 225च्या स्ट्राईक रेटने त्याने बॅटिंग केली. पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक ठोकलं होतं याच बॅटरने. तो बाद झालाय. 24ला 2 अशी परिस्थिती. 16च्या करंट रन रेटने धावा येत आहेत. रॉयल कळंबोली विजय शेठ खानावकर यांचा संघ, प्रशांत खानावकर याच संघाचा खेळाडू, विश्वास पाटील तोंडरे याच संघाचा खेळाडू, कैलास पाटील याच संघामधून खेळला, अरविंद ढेकळे याच संघामधून खेळला, संदीप थुबे हा देखील याच संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. विश्वाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली या संघाने अनेक संघांना धूर चालली आणि या पीपीएलच्या 3ऱ्या पर्वामध्ये पुन्हा एकदा हा संघ पाहायला मिळालाय, जिथे विजय शेठ खानावकर विद्यमान नगरसेवक आहेत, परंतु त्यांची छवी जी आहे ना ते 80% समाजकारण, 10% क्रिकेट आणि 10% केवळ राजकारण हेच नेहमी राहिलंय. आणि नवे नवे तर क्रिकेटला नेहमीच त्यांनी वाहून घेतलंय. अनेक वेळेला जिथे क्रिकेट प्रेमी असतील, अनेक त्यांची निकटवर्ती असतील, त्यांच्या मोबाईलमध्ये ना फक्त रॉयल पर्सन म्हणूनच त्यांचं नाव सेव्ह असेल, कारण ती रॉयल पर्सन आहेत आणि त्यांच्याच नावाने हा संघ खेळतोय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज भरत पाटील समोरच्या दिशेने खेळलेला हा एक्स्ट्रा कव्हरला बॅकफुटला आले होते. ऑन दी अप चेंडू उसळी घेणारा राहिला, बॅकफुटला आले आणि एक्स्ट्रा कव्हरला खेळलेला हा स्ट्रोक ज्यावरती धाव मिळते ती केवळ एक. हॅलो, याच दरम्यान आगमन होत आहे भारतीय जनता पार्टी सरचिटणीस उल्वेनोड निलेश शेठ खारकर आणि त्यांच्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष धीरज डवलेकर तरगर. त्यानंतर आमचे 40+ मास्टर्स एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू प्रदीप खारकर पॅडी आणि त्यांच्यासोबत आहेत आणखीन एक आमचे मित्र आतिश कोहली मोहा कोहलीवाडा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. या 4ही मान्यवरांचा आम्ही मंचावरती या स्टेजवरती सहर्ष स्वागत करत आहोत. भरत पाटील वेगाने गोलंदाजी करतोय, वेग त्याला सापडलाय, तो एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालाय. मोदरचा हा गोलंदाज. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला खेळलाय, चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतं. ना होतं लेंथ वरती कंट्रोल, ना होतं लाईन वरती नियंत्रण, हे होतं फक्त फलंदाजाला आमंत्रण. स्वीकारलंय षटकार. नॉट आउट बॅटिंग करतोय. आज पीटीसीच्या माध्यमातून एक नवीन उपलब्धी आली आहे की ट्रेडेक्स हा जो ऍप्लिकेशन आहे याच्यावरती सर्वाधिक जास्त बोली या खेळाडूवरती लागू शकते, किंवा प्रेडिक्ट या खेळाडूबद्दल केलं जाऊ शकतं. आपण ऑन स्क्रीन पाहू शकता ट्रेडेक्स या ऍप्लिकेशन बद्दलची ही माहिती. अक्षर पटेल हा चेंडू मात्र इथे स्विच हिट केलाय, चेंडू सरळ ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळेल सीमारेषेच्या लगत, जिथे आपला हजर जबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवला. रिले स्वरूपामध्ये फेकी करण्यात आली आणि ज्यावरती धावा प्राप्त झालेल्या पाहायला मिळाल्या त्या 2 संघाची धावसंख्या या दुहेरीच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर जरी 2 फलंदाज बाद झाले असतील तरी देखील जिथे 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत, करंट रन रेट धावा येत आहेत त्या 16.50च्या धावगतीने. 2 खेळाडू बाद 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती आहेत. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊ. नियंत्रित गोलंदाजी, बॅट अँड बॉलची जुगलबंदी, स्वतःला सिद्ध प्रसिद्ध करण्याची नामी संधी, अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, ओघवत्या शब्दातील समालोचन,
दर्जेदार आयोजन गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा पनवेल प्रीमियर लीग 2023 तिसरं पर्व. साई गावाचा असणारा प्रतीक मोकल काय बॅटिंग करतोय आज, तो फॉर्मामध्ये पाहायला मिळालाय. आज निश्चितच त्याने उसळणं आणि कोसळणं हे त्याला ठाऊक नसेल, किंबहुना आऊट होतो खेळाडू हे त्याला यदा कदाचित ठाऊक नसावं, अशा रीतीची बॅटिंग त्याने मैदानाच्या आतमध्ये केली आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती पाचारण करण्यात आलंय. फेरबदल रोहित पाटे याला पाचारण करण्यात आलंय. मंगेश साळुंकेने पहिले षटक चांगलं हाताळलं होतं. हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळलाय, चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, जजमेंट चांगलं, टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. परेश कडकेने अफलातून झेल टिपला. खेळाडू क्रमांक 3 बाद. आज ना पनवेल तालुक्याच्या साई गावाचे जो काय प्रत्येक नागरिक असेल हा म्हणत असेल जे आमचं नाणं आहे ना ते खणखणीत वाजतंय, कारण RPL मध्ये चांगला परफॉर्मन्स झालाय, तो PPL मध्ये आलाय आणि त्याची बॅट थांबण्याचं नावच घेत नाहीये. धावांची अक्षरशः लयलूट करते. अनिकेत मोकल पण तोही आणि साई गावाचाच आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर येत असताना पाहायला मिळतोय. अर्थात इन ॲट नंबर 5 5व्या क्रमांकावरती विनेश ढोलकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अर्थात गणेश पुरीचा हा खेळाडू, गणेश पुरीचे 3 खेळाडू या संघामध्ये प्रतिनिधित्व करतात. त्यामध्ये प्रथमेश कोळी कर्णधाराच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. त्याचा बंधू प्रतीक प्रकाश कोळी हा देखील या संघाचं प्रतिनिधित्व करतोय. आणि अगदी त्याच वेळेला गणेश पुरीचा 3रा खेळाडू विनेश ढोलकर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. ट्रिपल नेल्सन 33 ला 3. हा चेंडू ऑन साइडला खेळला, डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक फार वेगाने येईल. सुमित डोंगडे वेगळ्याच प्रतीचा क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या हातून अगदी एक काळ होता, मला आठवतं चॅलेंजर पारगाव ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये यायचा ना, कमलाकर मामांची जी खोलवर टप्प्याची गोलंदाजी मी फार जवळून पाहिली आहे, सोन्या गायकवाडचे षटकार पाहिलेत, परंतु हा क्षेत्ररक्षक जर 38 सर्कलच्या बाहेर आहे ना, कोणीही त्याच्या धावा घेण्याची जोखीम घ्यायची नाही, जोखीम पत्करायची नाही. तो त्या दर्जाचा क्षेत्ररक्षक होता. परंतु एक छोटीशी दुखापत झाली आणि तदनंतर तो पुन्हा एकदा आला. RPL मध्ये मॅन ऑफ द सिरीज घेतली, 2 वेळेला PPL मध्ये एक मॅन ऑफ द सिरीज घेतली आणि पुन्हा एकदा त्याने दाखवून दिलं की वाघ कितीही जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नसतो. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय जिथे डॉट बॉल आलाय. या रीतीची गोलंदाजी फार आवश्यक आहे, कारण गोलंदाजाच्या खाणाखुणा पाहणं, किंबहुना त्याचे कमकुवत दुवे, त्याचे पॉझिटिव्ह दुवे काय आहेत, तो कशा रीतीने बॅटिंग करतोय याचा सारासार पुरेपूर अभ्यास केला असावा रोहित पाटेने आणि चांगली गोलंदाजी केली आहे. 3 बॉल हाताळलेत, केवळ 1 धाव दिली, 1 विकेट देखील त्याने प्राप्त केली आणि चांगली गोलंदाजी प्रतीक मोकलच्या अगेन्स्ट. पुढे सरसावला, डान्सिंग डाऊन विकेट आला, स्लॅश केला, व्हॉट अ कॅच, 1 मोर विकेट डाऊन. खेळाडू क्रमांक 4 बाद. अनबिलिव्हेबल. प्रतीक मोकललाही विश्वास बसू शकलेला नाही आहे. असा अविश्वसनीय झेल टिपला. कॅच आवडली असेल ना तर क्षेत्ररक्षक सूरज साठी, मोहितेसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्यात मित्रांनो. की तो त्यालाही बिलीव्ह झाला नाही. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता क्षेत्ररक्षक रोडपालीचा सूरज भोईरला आपण पाहिलं होतं. हा पहा, डान्सिंग डाऊन विकेट आला, स्लॅश केलं. स्लॅश हार्ड होता कारण की त्याची बॅट जी काही स्वांग पाहायला मिळाली, परंतु काय कॅच टिपली. चेंडू साईड होणं ना, जिथे आपण अंडर द फ्लड लाईट ज्या वेळेला क्षेत्ररक्षण करत असतो, या साऱ्या गोष्टी सोप्या नाही आहेत जितक्या सोप्या वाटतात. कारण भारताची फायनलची मॅच झाली आणि रोहित शर्मा असा का खेळला, खूप साऱ्या गोष्टी झाल्या, परंतु तिथे काय घडतंय ना हे आपल्याला ठाऊक नसतं. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर येत असताना पाहायला मिळतोय. अर्थात हर्षद कडव याला मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल झालेलं पाहायला मिळतोय. हर्षद कडव आणि त्याच वेळेला गोलंदाज रोहित पाटे एकाच गावाला बिलॉंग करतात.
प्रत्येकाच्या खाणाखुणा तितक्याशा ठाऊक आहेत. कमकुवत दुवे, ताकदवान दुवे काय ठाऊक आहेत. मोह गावाला बिलॉंग करणारे हे दोन्हीही खेळाडू आमने सामने आले आहेत. आता काय घडणार आहे पुढे? हा बॉल मिस टायमिंग आहे. कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच पकडली तर मॅच मध्ये येणार. स्वतः गोलंदाज जज करत होता, परंतु जजमेंट चुकीचं झालं. बॉडीचं बॅलन्स बनवू शकलेला नाही आहे, संतुलन बनलं नाही. आणि अक्षरशः जिथे मंगेश साळुंके यांच्या शीर्षावरची कॅप निघाली ना, त्याच वेळेला वाटलं की हा झेल टिपला जाऊ शकत होता. झेल निसटलाय. जिथे धावा मिळाल्या 2, संघाची धावसंख्या 36-4 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 12.71च्या धावगतीने धावा येत आहेत. 5 षटकांची लढत मॅच मैदानाच्या आतमध्ये जिथे एक महत्वपूर्ण पाहायला मिळते. रॉयल कळंबोली इथे बॅटच्या टोला लागलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचेल, कोणती धाव मात्र मिळणार नाहीये. मॅच मध्ये कमबॅक करणारे षटक, 2 विकेट मिळवल्या आणि केवळ धावा खर्च केला रोहित पाटेने. त्या 3 निर्णायक षटक इथे आले संपुष्टात. 36-4 प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय तो अर्थातच स्वर्गीय प्रेमजीत काकडे प्रतिष्ठान युग 11 पेंधर बेलपाडा ही टीम. डीजे जयेंद्र शेळके ज्यांच्या माध्यमातून या पनवेल प्रीमियर लीगला यावर्षी 10,000 रुपयाचं डोनेशन आणि लाईटची व्यवस्था यांच्या माध्यमातून केबल व्यवस्था करण्यात आली, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. साहिल गोसावी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याच्या नावे राहिलाय. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. हा बॉल उजव्या सीच्या बाहेर शफल झाला होता फलंदाज, परंतु पंचांनी पाहिलं आणि लगेच दंडित केले. सुनीलजी तांडे सरांचा इशारा आलाय की हा चेंडू वाईड आहे. अर्थात संघासाठी किती वाईट राहील हे देखील पाहावं लागेल. 2 पंच ऑफिशियलची भूमिका मैदानाच्या आतमध्ये अदा करतायत. प्रवीण पाटील सर, सुनील तांडेल सर यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हा बॉल हाफ ट्रॅकर पुल केलाय. पॉवरफुल, ब्युटिफुल आणि सक्सेसफुल देखील. आउट ऑफ द पार्क. बॅट आहे की तोफ, बॉल आउट ऑफ द रोफ. षटकार. हाफ ट्रॅकर बॉल रिप्ले आपण पाहतोय. एक चांगली गोलंदाजी केली होती, परंतु यावेळेला बॅकअप द लेन टाकला आणि चांगलं रीड केलं. बॉडीला पूर्णतः बॉडीचा फॉलो थ्रू चांगल्या रीतीने पाहायला मिळाला. रिफ्लेक्शन्स चांगले होते. यावेळेला लोअर फुल टोस डीप बॅकचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर क्लासिकल अंदाजामध्ये आपला फटका. 440चा झटका. विघ्नेशच्या बॅटमधून षटकार. बॅट बोलतीये, परंतु बॅटरने घेतलाय इथे DRS. बॅटिंग टीमने DRS घेतलाय. कारण आहे की हाईट किती आहे, हाईट फॅक्टर किती आहे ते पाहायचं आहे. कारण पंचांनी फेअर डिलिव्हरी दिली आहे. ग्राउंड पंचांनी फेअर डिलिव्हरी दिली आहे आणि विनेश डोलकरने त्याच्यावरती साशंकता निर्माण केली आहे. क्रिकेटला सुसज्ज, सुफल, सखत आणि आनंददायी बनवण्यासाठी DRS जे काही आलं आणि त्याची जास्तीचा वापर इथे करण्यात आला. DRSची ही एक मोठी लज्जत आहे, लज्जत कहाणी आहे. कारण प्रथमतः DRSची ज्या वेळेला मागणी करण्यात आली थर्ड अंपायरची, त्यावेळेला पहिला खेळाडू सचिन तेंडुलकर होता आणि त्याला जॉन्टी रोड्सने बाद केलं होतं. दुसरा खेळाडू जॉन्टी रोड्स होता, सचिन तेंडुलकरने त्याला रनआउट केलं होतं. तिसरा अंपायर त्यावेळेला कार्यरत झाला. ICCने नियम आणला. ICCने अजून एक नियम आणलाय. हा चेंडू नो बॉल आहे, अर्थात अनलिगल डिलिव्हरी. उघडा डोळे पहा नीट, पुढील चेंडू असेल तो फ्री हिट. फ्री हिटचा बॉल गोलंदाजी मार्कवरती साहिल सज्ज होत असताना पाहायला मिळेल. 7 धाबांचं बोनस प्राप्त झालंय. धावफलकावरती धावसंख्या वधारेल, जाऊन पोहोचते
अर्धशतक 50 धावा कंप्लीट झाल्यात बॅटिंग टीमच्या, जिथे 4 खेळाडू बाद झाल्यानंतर चौथे षटक प्रगती पथावरती. महागडी गोलंदाजी, व्हेरी एक्सपेन्सिव्ह फ्रॉम साहिल गोसावी. फ्रीजचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शफल झाले होते. ऑन साइडला मोठा स्ट्रोक खेळण्याचा मोह आवरता आला नाही. जिथे एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला इनसाइड आउट, जिथे उजव्या येशीच्या बाहेर जाऊन जिथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, ताकदवर फटके खेळण्यामध्ये महारत आहे या खेळाडूकडे. तो विनेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेग तैनात करण्यात आला 30 सर्कलच्या आतमध्ये. एक धाव तर चिकी सिंगल अर्जित करण्यात आली आहे एकेरीच्या मदतीने, जिथे धावफलक पुढे सरसावेल जाऊन पोहोचतोय 51ला 4, जिथे चौथं षटक प्रगती पदावरती पाहायला मिळत आहे. कुठे ना कुठेतरी क्रिकेट हा खेळच असा आहे, कभी खुशी कभी गम या स्वरूपाचं हे षटकही पाहायला मिळालंय. 2 बॉल निर्धाव स्वरूपाचे आले जरूर, परंतु जिथे धावाही खर्च केल्यात. हा चेंडू पंचाकडे अपील करण्यात आली आहे. पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळतात. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. अवांतर बॉल इथे हाताळला गोलंदाजाने. व्हाईट बॉल, अनलिगल डिलिव्हरीज. एक्स्ट्रा रन्स जे आहेत ना, कुठे ना कुठेतरी या धावा रोखाव्या लागतील, कारण ज्या धावा जास्तीच्या आपण खर्च करू या संघासाठी डोकंदुखी राहू शकतात. तिथे संकट तर जरूर समोर आहेत, कारण दोन्ही बॅटर चांगले फॉर्मामध्ये पाहायला मिळालेत. साहिलचेही षटक 16 धावा त्याने 3 बॉलमध्ये खर्च केल्यात. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा लेफ्ट आर्म अराउंड विकेटने. यावेळेचा चेंडू ऑन साइडला केला. उंची जास्त गाठली, लांबी किती पाहावी लागेल, एलिव्हेशन तितकंसं मिळालेलं नाही आहे. चांगला झेल सुमित डोंगरेने टिपला आणि इथे खेळाडू होईल तो 5वा बाद. अनेक संकटांना पाहून कधीही तक्रारी करायच्या नसतात, कारण देव असा डायरेक्टर आहे ना, तो बेस्ट रोल एका बेस्ट ऍक्टरलाच देतो. साहिल गोसावी आपण एक बेस्ट ऍक्टर असावात आणि म्हणून तुम्हाला हा बेस्ट रोल दिलाय, कारण धावाही आपण खर्च केल्यात. आपल्यावरती संकट आलेत जरूर, परंतु त्याची तक्रार आपण कदापि करू नये, कारण देवालाही तुम्ही एक बेस्ट रोल तुमच्या नावे दिलाय, कारण तुम्ही एक बेस्ट ऍक्टर असू शकता. मैदानाच्या आतमध्ये जिथे धावा आहेत त्या जिथे 52 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 5 खेळाडू बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अविनाश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अविनाश कृष्णा पाटील मॅन फ्रॉम विचुंबे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. त्याच्याकडे ही टेम्परामेंट आहे, क्षमता आहे. कुतूहलाचा विषय राहतो त्याची टायमिंग, आणि त्याने कलात्मकतेने नेहमीच चांगल्या रीतीची बॅटिंग केली आहे. परंतु पहा ना, ज्या वेळेला चांगल्या दर्जाची गोलंदाजी होत होती त्याच वेळेला जिथे धावात रोखल्या गेल्या होत्या, परंतु जिथे साहिल आला आणि त्याच्यावरती अक्षरशः तुटून पडल्यात हे दोन्ही बॅटर्स. 4 बॉलमध्ये 16 धावा त्याने खर्च केल्यात, परंतु त्याने एक विकेट देखील प्राप्त करून दिली. ही महत्वाची आणि जमेची बाब आहे. ज्या वेळेला विकेट प्राप्त होतात ना, त्यावेळेला ती प्रतिस्पर्धी संघावरती धावा बनवण्याचं प्रेशर एक वेगळं क्रिएट होत असतं, कारण धावा या आपण रोखणंही तितकंसं गरजेचं नाही जितक्या विकेट घेणं इम्पॉर्टंट आहे. हा बॉल समोरच्या दिशेने खेळला, ऑन साइडला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. सुमित डोंगरे त्या ठिकाणावरती पाहायला मिळालाय, कारण जितक्या प्रतिस्पर्ध्याच्या हाती विकेट कमी ना, तितकी जोखीम घेण्याची त्यांची क्षमता कमी असते, आणि म्हणून विकेट फार इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. सुमित डोंगरे हाच विचार करत असेल, परेश खडके हाच विचार करत असेल की आम्हाला जास्तीच्या विकेट कशा मिळतील. त्याचंच कारण आहे की आम्ही धावा रोखू शकू. पुढचा बॉल, हा बॉल उजव्या यशीच्या बाहेर ऑन साइडला खेळलाय, जिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. एकच धाव प्राप्त झाली आहे केवळ. या शेवटच्या बॉलवरती चौथ्या षटकाचा खेळ आला संपुष्टात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 13.50च्या धावगतीने 54 धावा धावफलकावरती आहेत. 5 खेळाडू बाद. या छोटासा डीजे ब्रेक घेऊयात. डीजेकडून मधुर संगीत ऐकूयात.
54-5 अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. स्वर्गीय प्रेमजीत काकडे प्रतिष्ठान युग-11 पेंदर बेलपाडा या टीमची पाहायला मिळते. राजेजी काकडे, प्रवीणजी भोईर यांच्या मालकीचा असणारा संघ. रॉयल कळंबोली हा टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना विजय शेठ खानावकर साहेब यांच्या मालकीची असणारी टीम इथे पाहायला मिळते. अर्थात विश्वाजी पाटील साहेब आणि किशोरजी खानावकर साहेब यांची उपस्थिती नेहमीच मॅनेजमेंट स्वरूपामध्ये पाहायला मिळत असते आणि त्यांनाही आपण या मॅचच्या दरम्यान पाहू शकता. मैदानाच्या आतमध्ये वळूया जिथे शेवटचा आणि अंतिम षटक आहे प्रगतीपथावरती. थोडीशी घाई करा, हलगर्जीपणा नको, कारण आपल्याकडे वेळ जास्तीचा व्यथित झालाय ऑलरेडी. आपण याकडे लक्ष वेधूयात. क्षेत्ररक्षण करणारी टीम जास्तीचा वेळ व्यथित करणं गरजेचं राहणार नाही, याकडे आम्ही लक्ष वेधू. टीम मॅचेस मीटिंग आहेत ना ह्या शॉर्ट पिरियड्समध्येच घ्या, कारण टीम मीटिंग्स फार इम्पॉर्टन्स असतात. कारण आपण म्हणतो ना सुबह की चाय और बड़े की राय समय समय पर लेनी जरुरी होती है, परंतु ती सकाळची चहा आता संपून गेली आहे. मैदानाच्या आतमध्ये वळ जिथे 54-5 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सूरज भोईरचा पहिला बॉल ऑन साइडला पाठवलाय. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर, हवाई हल्ला, षटकार. पुढ्यात आलेलं बॉल आणि त्याला पाठवलं लिलया सीमारेषेच्या बाहेर. षटकार आला, अगदी दूरवरचा षटकार या रजनी प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळालाय. संदीपजी भास्कर साहेब असतील, पनवेल समालोचन असोसिएशन असेल, मग त्यामध्ये किरणजी पाटील साहेब अध्यक्ष असतील, पनवेल समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष योगीजी मडवी साहेब असतील, उपाध्यक्ष संतोषजी गरज साहेब असतील, सचिव रमेशजी पाटील साहेब असतील, सल्लागार महेंद्रजी पाटील असतील, खजिनदार आणि प्रत्येक सदस्य आपल्या कामाला, आपल्या कार्याला एक लाख मोलाचा, एक हक्काचा आणि आदराचा सलाम. कारण आपण स्पर्धा आयोजनच नाही करत, परंतु स्पर्धा संपल्यानंतर आपण काहीतरी एक सामाजिक उपक्रम हाती घेता, त्याकरिता आपल्याला हक्काचा आणि आदराचा सलाम. मैदानाच्या आतमध्ये वळू जिथे गोलंदाजी मार्कवरती सूरज पुन्हा एकदा सज्ज होतो. एक षटकार आलाय. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा, जशास तसं सडे तोड प्रत्युत्तर इथे दिले आहे. एक तेरी तो एक मेरी इथे पाहायला मिळालं. क्रिकेटचा हा खेळच असा आहे, कधी गोलंदाजाचा तर कधी फलंदाजाचा, हे निश्चित पाहायला मिळालं. आणि एक बॉल गोलंदाजाच्या नावे तर एक बॉल फलंदाजाच्या नावे पाहायला मिळाला, जिथे विनेश ज्या चांगल्या दर्जाची बॅटिंग करतोय. 8 बॉल 21 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 60 धावा धावफलकावरती आहेत 5 खेळाडू बाद. हा बॉल खोलवर टप्प्याचा, पंचांकडे अपील करण्यात आली आहे. एक धाव निश्चित प्राप्त होईल. दुहेरीचा प्रयत्न केला जाऊ शकतो का हे देखील पाहणं तितकंसं गरजेचं. तिथे धाव मात्र प्राप्त होत असताना एकेरी पाहायला मिळाली. संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडते. 61-5 अशी परिस्थिती, जिथे बॅटच्या स्वरूपामधून येणारी एकेरी धाव पाहायला मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि या गोष्टी ही तितक्याशा महत्वाच्या आहेत की षटकार आणि चौकारांमध्ये डील्स न करता एकेरी दुहेरी ही घेणं तितकंसं गरजेचं, कारण सिंगल्स आणि डबल्सला ही तितकंसं प्राधान्य देणं गरजेचं आहे. पुढचा बॉल यावेळेला ब्लाइंड स्ट्रोक, यष्टीरक्षकाचा भेद घेतलाय. अविनाश पाटीलला जकडून ठेवलंय. एक सुवर्ण गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. त्याचा जो टप्पा आहे ना तो फलंदाजांना नामोहरण करणारा राहिलाय. पहा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय. यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळालाय. विनेश डोलकरला जास्तीची स्ट्राईक द्यायला हवी, कारण ती एक बुलेट ट्रेन आहे. त्याच्या समोर येणारा कोणताही सिग्नल तो जुमानत नाही आहे आणि अफाट वेगाने तो बॅटिंग करतोय. त्याला जास्तीचं नॉन स्ट्राईक एंडवरती ठेवणं हे रॉयल कळंबोलीच्या पथ्यावरती पडेल. हा बॉल इथे ऑन साइडला केलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतोय. परेश एक धाव निश्चित प्राप्त होईल. DRS पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. रेफर करण्यात आलं तिसऱ्या पंचांना. ग्राउंड पंचांचा हा कॉल आहे, अंपायर्स कॉल आहे. निर्णय काय येईल पाहावं लागेल. जिथे लोअर फुलटोस बॉल ऑन साइडला परेश खडके फार वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाला. एक वेगळ्या प्रतीचा हा क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. परंतु सूरज भोईरचे कौतुक करायला हवं. पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि तदनंतर त्याची जी गोलंदाजी आहे ना ती एखाद्या गोफणीतून दगड सुटावा याही वेगाने तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालाय. किती धावा येतील या चेंडूवरती, काय वाढून ठेवल्या पुढील येणाऱ्या बॉलवरती हे देखील पाहावं लागेल. टेन्शन प्रत्येकाच्या मनी आहे, प्रत्येकाचं टेन्शन वाढतंय. फेअर डिलिव्हरी आहे, लिगल डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. 61-5 13.7च्या सरासरीने धावा येत असताना पाहायला मिळतात. 62 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात.
जिथे धावफलक सध्याच्या घडीला एक चांगल्या धावगतीवरती पाहायला मिळालं. पुढचा बॉल, शेवटचा चेंडू जिथे ऑफ ड्राईव्ह केला डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. एक ने निश्चित मिळाले, फेकी केली जाते, ऑन दी स्टंप नाही आहे, परंतु येथे खेळाडू होईल तो बाद. 6वा खेळाडू, 6वा धक्का इथे दिलाय. 63 धावा धावफलकावरती असताना पूर्वार्धाचा खेळ फर्स्ट इनिंग इथे आली संपुष्टात. टॉस जिथे जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना स्वर्गीय प्रेमजीत काकडे प्रतिष्ठान युग11 पेंदर बेलपाडा या टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे 63-64 धावसंख्येचं आव्हान रॉयल कळंबोली या टीमच्या अगेन्स्ट ठेवण्यात आलंय. उत्तरार्धामध्ये काय घडेल काय बिघडेल हे जरूर पाहूया. तद्वर एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया आणि तदनंतर उत्तरार्धाकडे वळू. त्याआधी आपण बॅटिंग समरी पाहतोय. जयेश पाटील तितकासा इम्पॅक्ट पाडू शकला नाही. 2 बॉलमध्ये 1 धाव त्याच्या बॅटमधून आले. प्रथमेश कोळी हा एक जागतिक दर्जाचा खेळाडू आहे, परंतु त्याने स्कोर कार्ड वरती या मॅच मध्ये तितकासा तोही इम्पॅक्टफुल राहिला नाही. 4 बॉलमध्ये 9 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. प्रतीक मोकल 7 बॉलमध्ये 22 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. प्रणव पाटीलचा 2 बॉलमध्ये 1 धावा त्याच्या बॅटमधून आली. 10 बॉलमध्ये विनेश डोलकरने 23 धावांची खेळी केली. हर्षद कडव 3 बॉलमध्ये 2 धावा आल्या. 3 बॉलमध्ये विनेश पाटीलने 2 धावा बनवल्या. एकंदरीत गोलंदाजांचा विचार केला तर गोलंदाजी समरी अशी राहिली. मंगेश साळुंके 1 षटक 16 धावा 1 विकेट त्याच्या नावे राहिले. भरत पाटील 1 षटक 17 धावा 1 विकेट. रोहित पाटे 1 षटक 3 धावा त्याने 2 विकेट प्राप्त केला. किफायतशीर षटक पाहायला मिळालं. साहिल गोसावी 1 षटक 18 धावा 1 विकेट. सूरज भुईर 1 षटक 9 धाव विकेट मात्र प्राप्ती झाली नाही. एक्स्ट्रा आल्या 3 धावफलकावरती 63. तर जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती मान्यवर मंडळींचं आगमन झालेलं आहे. विनंती असेल या ठिकाणी निलेश शेठ कारकर भारतीय जनता पार्टी सरचिटणीस उलवेलोट, त्याचबरोबर धीरज शेठ ओवळेकर युवा मोर्चा अध्यक्ष उलवेलोट भाजपा, तसेच ज्येष्ठ 40+ खेळाडू प्रदीप शेठ खारकर, आतिश कोहली, त्याचबरोबर किरण पाडले यांच्या बरोबर नेहमीच ज्यांची उपस्थिती पाहतो ते म्हणजे शरद ठाकूर या नावेकाडी या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. त्यांचा या ठिकाणी हेतूची सत्कार केला जाईल. आणि सत्कार करण्याची विनंती मी करतो आमचे गुड्डू जोशी ज्यांनी या ठिकाणी आपल्याला सलग 3 वर्ष नेट प्रोव्हाइड केलाय ते गुड्डू जोशी यांना विनंती असेल आपण पाहुण्यांचा या ठिकाणी सत्कार करावा. तसेच जयेंद्र शेळके यांना सुद्धा विनंती असेल आपण मान्यवरांचा सत्कार करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. त्याचबरोबर नवनाथ कोळेकर सर क्राईम बॅच आणि मित्र परिवार त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जाईल. जयेंद्र शेळके यांना विनंती आहे आपण सुद्धा यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. नवनाथ कोळेकर सर क्राईम बॅच यांचा या ठिकाणी सत्कार केला जाईल. त्याचबरोबर त्यांचा मित्र परिवार सुद्धा उपस्थित आहे. प्रथम सत्कार केला जाईल निलेश शेठ खारकर भारतीय जनता पार्टी सरचिटणीस उलवेनट आणि या स्पर्धेला त्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलंय. त्यांचा आम्ही पनवेल प्रीमियर लीग पनवेल समालोचक असोसिएशनच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. गुड्डू जोशी यांच्या वतीने तसेच जयेंद्र शेळके यांच्या वतीने त्यांचा सत्कार केला जातोय. पुढील सत्कार असेल धीरज शेठ ओवळेकर युवा मोर्चा अध्यक्ष उलवेनट भारतीय जनता पार्टी यांचा या ठिकाणी सत्कार केला जाईल. मी जयेंद्र शेळके यांना विनंती करतो आपण धीरज शेठ ओवळेकर यांचा आपण सत्कार करावा. त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतोय की खूप मोठं सहकार्य या पनवेल प्रीमियर लीगला लाभलंय. त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. धीरज शेठ ओवळेकर युवा मोर्चा अध्यक्ष उलवेनोड भारतीय जनता पार्टी. पुढील सत्कार प्रदीप शेठ खारकर ज्येष्ठ 40+ खेळाडू यांचा सत्कार गुड्डू जोशी यांच्या वतीने केला जाईल. त्यांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. प्रदीप खारकर कदाचित आपण त्यांचा खेळ 40+ लॉर्ड्स मध्ये पाहू शकतो. उलवे खऱ्या अर्थाने 40+ला सुगीचे दिवस आहेत कारण किरण पाटील सुद्धा आमच्या अध्यक्ष 40+चा लीग मध्ये खेळताना पाहायला मिळतील. पुढे सत्कार आतिश कोहली यांना विनंती असेल आपण सुद्धा यापुढे त्यांचा सत्कार जयेंद्र शेळके यांच्या वतीने करण्यात येईल. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. यस नवनाथ कोळेकर सर गेले आहेत क्राईम बॅचच्या त्यांच्याबरोबर त्यांचा मित्र परिवारही उपस्थित आहे. या ठिकाणी आतिश कोहली यांचा सत्कार केला जातोय. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. नवनाथ कोळेकर सर यांचाही सत्कार केला जाईल. गुड्डू जोशी यांना विनंती आहे नवनाथ कोळेकर सर क्राईम बॅच यांचा आपण सत्कार करावा. तसेच शरद ठाकूर यांना सुद्धा पुढे यायचं आहे त्यांचाही या ठिकाणी केला जाईल जयेंद्र शेळके यांच्या वतीने.
मॅच कंटिन्यू ठेवायची आहे. उपस्थित पाहुण्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत आणि आभार व्यक्त करत आहोत. शरद ठाकूर यांनी यायचं आहे. तसेच चेतन पाटील यांना विनंती आहे आपण या प्रेझेंटेशन बॉक्स आणि पुढील इनिंगसाठी या ठिकाणी समालोचन आपण ऐकणार आहोत ते म्हणजे पनवेल समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष किरणजी पाटील यांचा आवाज आपण ऐकूया. मान्यवर धन्यवाद. आपण स्थानापन्न होऊन या मॅचचा आपण आनंद घ्यावा. पुढील आवाज असेल अध्यक्ष किरण पाटील. हेलो, थैंक यू वेरी मच संतोष घरत. बेहतरीन मुकाबला है, ड्यू और डाई वाला मुकाबला है, टी फॉर टैग वाला मुकाबला है, या तो करो या तो फिर मरो वाला मुकाबला है, यस और नो वाला मुकाबला है. रॉयल कोलंबोली वर्सेस काकड़े प्रतिष्ठान, प्रेमजीत काकड़े प्रतिष्ठान 11. एक तरफ प्रथमेश कोहली, दूसरी तरफ सुमित डोंगरे. पिछला मुकाबला सुमित डोंगरे की रॉयल स्पोर्ट्स कोलंबोली जिस तरह से मुकाबला वो जीते हैं, ऐसा लगा था कि इस श्रृंखला से बाहर हो जाएंगे, लेकिन लास्ट सिचुएशन में, लास्ट मोमेंट में साहिल गोसावी की बल्लेबाजी, बेहतरीन मुकाबला वो जीता. लेकिन अब यहां से ये मुकाबला काफी महत्वपूर्ण होगा. अजय यहां पर जो जीतेगा, पिछले 2 साल हमने देखे पनवेल प्रीमियर लीग सीजन के 2 बार फाइनल जीता है, 2 बार चैंपियन हुई है सुमित डोंगरे की टीम. क्या ये साल सीजन 3 उनके नाम पे हो जाएगा? ये मुकाबला ही तय करेगा. इसके बाद एक और मुकाबला, गेंदबाजी की कमान ऋषि ठोंबरे जो कुड़ावे गांव से बिलोंग करते हैं. यहां पर तालमेल नहीं है, मिसअंडरस्टैंडिंग. प्रथमेश कोहली सिर्फ गेंद को लगाना था स्टंप को. ये रनआउट की विकेट परेश करके कि मिल सकती थी. यहां पर मौका था, यहां पर एक आसान सा मौका, ध्यान नहीं था, इसी वजह से ये मैं कहूंगा बाल बाल बचे. एक भी रन नहीं है. ऋषि ठोंबरे का इस्तेमाल पावर प्ले में 30 यार्ड सर्कल में 2 खिलाड़ी सर्कल के बाहर है, और ऐसे में ये मुकाबले में मैं कहूंगा ज्यादा से ज्यादा कोशिश होगी कि शुरुआती की जो 2 ओवर है उसमें अटैक करने की सोच होगी परेश कड़के और सुमित डोंगरे की. दोनों ही मैं कहूंगा बेहतरीन खिलाड़ी है इस वक्त इस टीम के. फिर से एक बार ऋषि ठोंबरे राइट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी कर रहे हैं. ओ, यहां से बल्ले का ऊपरी हिस्सा लगा और कैच का आवाज यहां पर आई थी, लेकिन गेंद लॉन्ग स्टॉप के क्षेत्र में सीमा रेखा के बाहर. 4 रन. चौवा आया है बल्लेबाज परेश खड़के के बल्ले से. फिर से राउंड द विकेट से गेंदबाजी. व्हाट अ शॉट, इट्स क्लियर नाडी. गेंद सीमा रेखा के बाहर, डिप बैकवर्ड पॉइंट के ऊपर से छक्का. 6 रन. भारतीय जनता पार्टीचे युवा नेते प्रल्हादजी गायकर यांचं या ठिकाणी आगमन झालेले आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत असेल. सलग 2 वर्ष आम्हाला भोजनाची व्यवस्था त्यांनी केली होती. ते प्रल्हादजी गायकर यांचं या ठिकाणी आगमन झाले. मनपूर्वक स्वागत असेल पनवेल प्रीमियर लीगमध्ये. तसेच विनीत उलवेकर आणि जितेश ठाकूर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचे मनपूर्वक स्वागत. जी बिल्कुल, लेकिन यहां पर पहले विकेट का पतन होता हुआ परेश कड़के को लौटना होगा पैवेलियन की तरफ, डगआउट की तरफ. पिछली गेंद के ऊपर छक्का आया था, उसी एंगल से उसी पोजीशन पर बनाया था, लेकिन दोबारा वही कोशिश करने गए, इस बार फंस गए. गेंद में वेरिएशन था और गेंद हवा में एक आसान सा कैच के साथ पहला बड़ा विकेट गेंदबाज ऋषि ठोंबरे के नाम. प्रशांत जाताड़े से बिलोंग करते हैं, डीजे जाताड़े. प्रशांत की भी यहां पर तारीफ करनी होगी. पिछले 5 दिन और रातों में जिस तरह से
डीजे ऑपरेटिंग, माइक की क्लियरिटी, आवाज साफ सुथरी जा रही है। अब नए बल्लेबाज मैदान के अंदर नेट नंबर 3 के पोजीशन पर अक्षय, ये बल्लेबाज आ चुके हैं। पहली गेंद के ऊपर चौवा, उसके बाद छक्का और विकेट, डॉट। पहली डॉट, उसके बाद चौवा, छक्का और विकेट। ये 4 गेंदें हैं इस वक्त ऋषि ठोंबरे काफी बेहतरीन गेंदबाजी करते हुए। लोअर फुल टॉस, डिप बैकवर्ड, क्षेत्र खाली है, गेंद 1 बाउंस, सीमा रेखा के बाहर, 4 रन। स्कोर कार्ड के ऊपर परेश की विकेट गिरने के बाद प्रेशर ज्यादा लिया नहीं बल्लेबाजी टीम ने, रॉयल स्पोर्ट्स कोलंबोली, और बेहतरीन बैटिंग। जानते कि ये मुकाबला डू और डाई वाला मुकाबला है, यहां पर 101% कमिटमेंट हर खिलाड़ी को देनी होगी। फिर से स्लोवर रन पिक किया, फाइन लेके ऊपर से गेंद सीमा रेखा के बाहर, एक और बैक टू बैक, दूसरा चौवा अक्षय के बल्ले से आता हुआ। गेंदबाज की मैं कहूंगा यहां पर बहुत बड़ी गलती हुई है, क्योंकि फील्डिंग जिस तरह से लगाई है, फील्ड की रचना हम देखेंगे, लॉन्ग ऑन में एक खिलाड़ी था और एक डीप एक्स्ट्रा कवर में फील्डर लगाया था। ऑन साइड का हाफ क्षेत्र हम छोड़ेंगे तो पूरा खाली था। ऐसे में गेंद घुटने पर ज्यादा हो रही थी, इस वजह से बल्लेबाज देख रहे थे कि ये क्षेत्र खाली है, वहां पर अटैक करे, और वहीं पर हमने ज्यादा से ज्यादा रन देखे बल्ले से। तो ये बहुत ही बड़ी गलती ऋषि ठोंबरे की हुई। एक अच्छे गेंदबाज है, लेकिन थोड़ा सा मैं कहूंगा जो उनका जो प्लानिंग था, वो स्ट्रैटेजी रखा गया था, उसमें असफल हुए। 18 रन पहली ओवर में, यानी कि 64 का पीछा करना है जो रन रेट था, उससे फिलहाल आगे चल रही है। अब बची हुई 24 गेंदें और 46 रनों की जरूरत है। तकरीबन 11.28 का रिक्वायर्ड रन रेट से बल्लेबाजी करनी होगी रॉयल स्पोर्ट्स कोलंबोली के बल्लेबाजों को। इस वक्त आज के दिन हमने देखा, रात में देखा कि सुमित ढोंगरे जो कप्तान है, इस बल्लेबाज का बल्ला जिस तरह से हमने पिछले 2 सीजन में देखा है, किस तरह से उनकी बैटिंग हुई है, वो बैटिंग आज हमें देखने को नहीं मिलेगी। लेकिन क्या आने वाला ये मुकाबला और आगे के जो मुकाबले, उन मुकाबले में सुमित डोंगरे अपने नेचुरल बैटिंग यहां पर कर सकते हैं क्या? क्योंकि ये मुकाबला बहुत इंपॉर्टेंट है। लेकिन सामने उतने ही ताकतवर गेंदबाज, उल्वेन नोट से बिलोंग करते, गणेशपुरी गांव से खेलते हैं, एक बेहतरीन खिलाड़ी है, और हमें फक्र महसूस है कि आज हमारे खिलाड़ी प्रथमेश कोहली जो गणेशपुरी से खेलते हैं, काफी अच्छा नाम कमाया और काफी ऊंचाइयों को छू चुके हैं। बेहतरीन खिलाड़ी, कैप्टन टू कैप्टन, एक तरफ है प्रथमेश कोहली कैप्टन है, तो दूसरी तरफ सुमित डोंगरे। ब्लैक स्क्रीन के ऊपर जो दर्शक उधर बैठे हैं ब्लैक स्क्रीन के सामने, प्लीज आप कोऑपरेट कीजिए, क्योंकि खिलाड़ियों को वहां पर डिस्टर्ब हो रहा है, उस एंड से गेंदबाजी हो रही है। तो प्लीज जितने भी दर्शक, बॉबी कोहली प्लीज वहां पर जाइए। बॉबी की बंदूक से अगर गोली निकली तो फिर वहां पर आपको दिक्कतें होगी। प्लीज जरा तिथं सहकार्य करायचं आहे, जो पब्लिक आहे, जे प्रेक्षक वर्ग आहे, ब्लॅक स्क्रीन समोर आपण तिथं बसू नका, कारण बॅट्समनला प्रॉब्लेम होत आहे खेळण्यासाठी, आपण सहकार्य करायचं आहे। सुमित डोंगरे स्ट्राइक एंड पर, और गेंदबाजी कमान प्रथमेश कोहली राइट आर्म ओवर द विकेट से, कैप्टन टू कैप्टन। अब बहुत बड़ी जिम्मेदारी प्रथमेश कोहली के ऊपर है, यहां से विकेट चाहिए, डॉट गेंदे, यहां से प्रेशर बनाना होगा ताकि अच्छी गेंदबाजी। व्हाट अ बॉलिंग, अनबिलीवेबल, यहां से ब्लॉक हॉल का इस्तेमाल हुआ है, यॉर्कर लेन डिलीवरी जिसका कोई तोड़ ही नहीं था बल्लेबाज सुमित डोंगरे के पास। एक डॉट गेंद के साथ स्कोर वहीं पे रुका हुआ है 18 रन। 23 गेंदों में 46 रनों का अभी भी पीछा करना है रॉयल स्पोर्ट्स कोलंबोली को, और इस वक्त कमान है कप्तान के हाथ में प्रथमेश कोहली। फिर से एक बार स्लोअर वन गेंद अक्रॉस द लाइन, मिड विकेट के ऊपर से, और जिस विकेट की तलाश थी, एक बड़ी विकेट यहां से निकालते हुए कैप्टन प्रथमेश कोहली अपने आप को साबित करते हुए, क्रूशियल मोमेंट पर मैच है, और इस मोमेंट पर एक बहुत ही बड़ी सफलता, सुमित डोंगरे बैक टू द पैवेलियन।
के अंदर इन एट नंबर 4 के पोजीशन पर गजानन पिछले मैच में बेहतरीन बैटिंग की थी, साहिल गोसावी के साथ अच्छी पार्टनरशिप बनाई थी और मुकाबला जिताया था। वो गजानन इस वक्त मैदान के अंदर दाखिल होते हुए और उनका साथ देंगे बल्लेबाज अक्षय। अब मिडिल ऑर्डर पर जिम्मेदारी आएगी। ये मुकाबला इतना आसान होगा नहीं, क्योंकि जिस तरह से रात के अंधेरे में लो स्कोरिंग मैचेस हमने पिछले 5 रातों में देखे कि दोपहर के सत्र में अच्छी बैटिंग होती है, लेकिन जैसे रात का माहौल ढलता है तो बल्लेबाजी में दिक्कतें आती है। और इस वक्त गेंदबाजी की प्रथमेश कोहली की किस तरह से हम देख रहे, बेहतरीन लाजवाब गेंदबाजी। ओ व्हाट अ बॉलिंग गेंद हम देख सकते किस तरह से स्विंग हो रही है इस विकेट के ऊपर, कांटा बदल रही है और डॉट गेंद, लगातार 3 डॉट गेंदे जिसमें एक विकेट। कैप्टन बहुत ही अच्छा, मुझे क्यों कप्तान बनाया गया है। अब स्क्रीन के ऊपर देख सकते हैं कि गेंद अंदर की तरफ आई, इन स्विंग गेंद हुई हमने देखा है, इस वजह से गेंद विकेट कीपर के दस्तानों में निकलती हुई बल्ले के रडार में आई नहीं। डॉट गेंद की समाप्ति, स्कोर वहीं पे रुका हुआ 18 रन 2 विकेटों के नुकसान पर। रॉयल स्पोर्ट्स कोलंबोली लेग बिफोर किया अफिल, उंगली आसमान में अंपायर सुनील तांडेल जी की। एक और बड़ी विकेट इस ओवर में, लगातार ये दूसरी विकेट। प्रथमेश कोहली लाजवाब बॉलिंग, बेहतरीन बॉलिंग। में 18 रन थे अजय। ऐसा लगा था कि रॉयल स्पोर्ट्स कोलंबो ये मुकाबला एक तरफा खींच रही है, लेकिन उसके बाद अपना करिश्मा यहां पर दिखाया कप्तान प्रथमेश कोहली ने, अपना अंदाज यहां पर दिखाया। 4 डॉट गेंदे जिसमें 2 विकेटें। अब इस मुकाबले में कमबैक करती हुई काकड़े 11 प्रतिष्ठान, बेहतरीन बेहतरीन गेंदबाजी। स्वर्गीय प्रेमजीत काकड़े प्रतिष्ठान युवा 11 बेलपाड़ा ये टीम है और मुझे कप्तान बनाया गया है। कप्तान भले बैटिंग में मैंने अच्छी बैटिंग ना की हो, लेकिन गेंदबाजी में मैं कुछ कर सकता हूं, यहां पर दिखाते हुए प्रथमेश कोहली। व्हाट अ बॉलिंग, जबरदस्त गेंदबाजी यहां पर करते हुए 18 पे 3 विकेटें गिरी है। नया बल्लेबाज भरत पाटिल आते ही खाता खोला है, लंबा चौड़ा छक्का, बेहतरीन। उधर गांव से खेलते हैं भरत पाटिल। मैंने कहा था कि 11 के 11 खिलाड़ी ऑक्शन में लिए गए थे, रॉयल स्पोर्ट्स की तरफ से ऑलराउंडर चुने गए थे और दिनेट नंबर 5 के पोजीशन पर महोदर गांव का यह खिलाड़ी भरत पाटिल आते ही ऑन फायर, छक्का। इधर 12वें खिलाड़ी हमें बता रहे कि भरत पाटिल, तो हम भरत पाटिल ही नाम लेंगे ना, रोहित पाटिल नाम है इनका, रोहित पाटे। मोहो बेहतरीन बैटिंग, छक्के से टोटल रन स्कोर कार्ड के ऊपर 24। अच्छी सोच यहां से बल्लेबाज की, बेहतरीन। सिंगल को डबल में कन्वर्ट किया, लाजवाब सोच के साथ बल्लेबाजी। जानते हैं रोहित पाटे कि शुरुआती 3 विकेट गिरे, 1 छक्का आया है, तो सिंगल से हम स्कोर को आगे फॉरवर्ड करेंगे। अब बैलेंस मुकाबला यहां से बनता हुआ 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 3 विकेटों के नुकसान पर 26 रन स्कोर कार्ड के ऊपर, यानी कि बची हुई 18 गेंदें हैं और रन चाहिए जीतने के लिए 38। तीस रनों की जरूरत है और साहिल गोसावी अभी भी पैवेलियन में बैठा हुआ है, जिन्होंने पिछले मैच में मैन ऑफ द मैच लिया है। बिल्कुल अच्छी स्ट्रेटेजी के साथ बैटिंग हो रही है। सुमित डोंगरे की कप्तानी में रॉयल स्पोर्ट्स कोलंबोली खेल रही है और
जिस तरह से प्रथमेश कोहली के कप्तानी में टीम खेल रही है, प्रेमजीत काकड़े प्रतिष्ठान, युग 11 बेलपाड़ा पैंथर ये टीम खेल रही है। और अब 18 गेंदों में 38 रन, जिस तरह से विकेट की रेलचल हम बताएंगे 5 रातों से, ये आसान हुआ नहीं है इस विकेट के ऊपर रन बनाने के लिए। पहले तीसरे रात में हमने देखा था कि किरण पवार ने बेहतरीन बैटिंग की थी रात के अंधेरे में, बेहतरीन स्ट्रोक्स उनके बल्ले से हमने देखा था, लेकिन उसके बाद जितने मुकाबले हुए थे रात के अंधेरे में, लो स्कोरिंग मैच, 53 रन का भी मुकाबला हमने देखा किस तरह से डिपेंड हुए थे इस विकेट के ऊपर। लेकिन अब कमान है प्रतीक मोकल के हाथ में कप्तान ने दी है, जो साई गांव से बिलोंग करते हैं। अनिकेत मोकल भी साई से खेलते, वो मुकाबला खेले पिछले परसों की रात, वो हारे ही श्रृंखला से बाहर हुए, और उन्हीं के गांव का ये खिलाड़ी एक और धुरंधर प्रतीक मोकल। 18 गेंदों में 38 रन बनाने, 12 के ऊपर रन रेट है, 12.5 की औसत से बल्लेबाजी करनी होगी। बल्लेबाज सेकंड पर अक्षय, अक्षय बल्ला फंस चुका है, गेंद हवा में, ऊंचाई ज्यादा, लंबाई कम, फील्डर वहां पर गलती। एक एक कैच यहां पर काफी कुछ कहेगी अजय इस मुकाबले में। एक छोड़ा हुआ कैच, आपको ये मुकाबला भी छोड़ना पड़ सकता है, क्योंकि यहां से प्रेशर बनाना बहुत जरूरी है इस मुकाबले में रॉयल स्पोर्ट्स कोलंबोली के ऊपर, क्योंकि उनके विकेट गिरी है 3, एक और यहां से विकेट गएगा तो फिर और दबाव बन सकता है। लेकिन एक इतनी आसान कैच अगर इस मोमेंट पर, इस हालात में आप छोड़ेंगे तो भाई ये मुकाबला बनना मुश्किल हो सकता है, क्योंकि प्रथमेश कोहली जो यहां पर मेहनत की है, उस मेहनत के ऊपर आप पानी भी यहां पर फेर सकते हैं। तो ये गलतियां इनको सुधारना होगा इस मुकाबले में। प्रतीक मोकल पहली गेंद के ऊपर विकेट निकाली थी, लेकिन फील्डर की साथ न होने के कारण ये 2 रन से टोटल आगे जाता, वो 28 रन स्कोर कार्ड के ऊपर। फिर से एक बार फील्डिंग में बदलाव, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, डिप मिड विकेट, डिप बैक ऑफ पॉइंट, और सिलिम मिड ऑफ में भी एक फील्डर लगा है इस वक्त इस मुकाबले के लिए। 2 खिलाड़ी विकेट कीपर के पीछे तैनात है। तो ये फील्डिंग रचना है इस मुकाबले की, जो फील्डिंग का मुआयना हम देख रहे हैं प्रतीक मोकल का, कि जानते हैं। और बल्लेबाज अक्षय इस वक्त स्ट्राइक, अक्षय की स्टांस हम देख सकते हैं, विकेटों के ऊपर बिल्कुल टच है। फुल टॉस गेंद, डिप बैक और पॉइंट के ऊपर से छक्का, और अंपायर का नो बॉल का इशारा। 1+6 यानी कि सोने पे सुहागा, ये 7 रन इस गेंद के ऊपर। दोस्तों से प्यारा है, लेकिन यहां पर दुश्मन कौन बनेगा। पिछली गेंद के ऊपर कैच और ये नो बॉल का छक्का, उम्मीद नहीं थी इस गेंदबाज से। प्रतीक मोकल काफी ग्रामीण क्रिकेट खेल चुके। तर या दरम्यान व्यासपीठावरती प्रसाद पाटील आणि धीरज पाटील रोहिंजन यांचं आगमन झालेलं आहे। त्याचबरोबर कल्पिश कोळी वार्षिक बँक अधिकारी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे। त्यांना विनंती आहे या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे। दिवाले गावचे जी बिल्कुल, सभी मेहमानों से मेरी विनती है कि आप स्टेज के ऊपर आकर यहाँ पर मंच के ऊपर आ जाइए। काफी बड़ी प्रीमियर लीग है और इस प्रीमियर लीग में सभी मेहमानों की मेहमान नवाजी यहाँ पर हो रही है। लेकिन गेंद दीजिए, गेंद शायद ऊपर पैवेलियन के ऊपर अटक चुकी है। लेकिन एक गलती यहाँ पर थोड़ी सी महंगी पड़ रही है प्रतीक मोकल, जो इस फॉर्मेट में इस वक्त ये गलती थोड़ी महंगी पड़ेगी। यहाँ सुधार लाना होगा, विकेट डॉट गेंदे, तब ये मुकाबला बन सकता है। टोटल रन 35 स्कोर कार्ड के ऊपर। बल्ला घूम चुका है हाथ में, गेंद हवा में, विकेट कीपर के नीचे गेंद, और लेकिन ये फ्री हिट है। ये फ्री हिट है, इसी वजह से ये मौका मिला है अक्षय को। अगर ये फ्री हिट ना होता तो ये विकेट भी हो सकता था। और 36 रन स्कोर कार्ड के ऊपर 16 गेंदे, 28 रनों की जरूरत है इस मुकाबले में जीतने के लिए रॉयल स्पोर्ट्स कोलंबोली को। 16 गेंदे 28 रन, ये मुकाबले में मजा आ रहा है। एक तरफ प्रथमेश कोहली तो दूसरी तरफ सुमित डोंगरे, बैलेंस बना हुआ मुकाबला, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, बहुत ही बेहतर मुकाबला। स्ट्राइक एंड पर रोहित पाटे, जिन्होंने एक छक्का लगाया इस मुकाबले में, वो स्ट्राइक एंड पर आते हुए, और अब दूसरे एंड से गेंदबाजी करेंगे प्रतीक मोकल, जो साई गांव से खेलते हैं। मजा है मुकाबले में। 16 गेंदों में 28 रनों की जरूरत। सम्मान दिया, सिली मिड ऑफ के ऊपर से गेंद को उठाया है, कवर के क्षेत्र में से गेंद जाती हुई, गोली की रफ्तार, 4 रन।
यहाँ पर तारीफ जरूर कहूंगा डीजे प्रशांत, क्योंकि उस तरह खेलने का अंदाज देखा कि यहाँ छक्के की जरूरत नहीं है, हम हल्के से भी खेल सकते हैं, चौवा ले सकते हैं, सिंगल डबल, बैट का उसका हम फ्लो देखेंगे, किस एंगल से बैट को घुमाया, बैकफुट का इस्तेमाल और थोड़ा हल्का सा पंच किया और गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन। बेहतरीन बैटिंग यहां पर करते हुए रोहित पांडे, लाजवाब। मोहगांव से जो खेलते हैं, अब 40 रन स्कोर कार्ड के ऊपर 15 गेंदों में 24 रनों की जरूरत। प्रतीक मोकल राइट आर्म ओवर द विकेट, पटकी हुई गेंद, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा और गेंदबाज को वॉर्न किया गया 1 बाउंस। इसके बाद अब ये गेंद नहीं कर सकते, वार्निंग दी गई है और 41 रन स्कोर कार्ड के ऊपर 15 गेंदों में 23 रन की जरूरत है। पहले ओवर में 18 आए थे, उसके बाद प्रथमेश कोहली ने बेहतरीन गेंदबाजी, अच्छी गेंदबाजी की थी, 8 रन वाला और 2 विकेटें, लेकिन प्रतीक मोकल से यहां से गेंदबाजी फिर से बेहतरीन स्टीयर किया गेंद को, हल्के हाथों सिंगल को डबल में कन्वर्ट करने की कोशिश और 2 रनों के साथ टोटल आगे जाता हुआ 43 रन स्कोर कार्ड के ऊपर 3 विकेटों के नुकसान पर रॉयल स्पोर्ट्स कोलंबोली। और यहां से टोटल रन 43, अब रन चाहिए 14 गेंदों में 21 रन चाहिए, 14 गेंदों में 21 रनों की जरूरत है इस मुकाबले में जीतने के लिए। ये मुकाबला कहां से कहां पलट रहा है अजय, कभी इधर तो कभी उधर। स्लोवर वन गेंद को पिक किया है, रोहित पांडे के बल्ले से आता हुआ ये लंबा छक्का लॉन्ग ऑफ के ऊपर से। भाई इससे पहले मुकाबला प्रथमेश कोहली की टीम ने हराया था रॉयल स्पोर्ट्स कोलंबोली को, और जिस तरह से टॉस बॉक्स थे सुमित डोंगरे ने कहा था कि यह मुकाबला हम जीतने की कोशिश करेंगे, तो यहां पर बदला लिया जा सकता है इस मुकाबले में, क्योंकि 13 गेंदों में रन चाहिए 15। व्हाट अ बैटिंग रोहित पांडे, जो सेनापति बनकर इस मुकाबले में लड़ रहा है। मिडिल ऑर्डर पे आया, टीम मुसीबत में थी और मुसीबत में से बाहर निकाला इस खिलाड़ी ने। 5 गेंदों में 20 रनों की पारी अब तक खेली है और यहां से बेहतरीन गेंद थी, गेंद को स्टीयर किया, सीधा सामने मारा है, लॉन्ग ऑन के क्षेत्र में से खिलाड़ी उठाई, तब तक इस गेंद के ऊपर 2 रन पूरे होते हुए 2 रनों से टोटल रन स्कोर कार्ड के ऊपर 51 रन। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है, यानी कि बची हुई 12 गेंदें और रन चाहिए जीतने को 13, 12 में 13 चाहिए। प्रेमजीत कागरे प्रतिष्ठान युग 11 बेलपाड़ा पेंदर मुसीबत में है, क्योंकि रॉयल स्पोर्ट्स कोलंबोली हावी हो चुकी है इस मुकाबले में। परेश कड़के की विकेट, सुमित डोंगरे की विकेट, टीम मुसीबत में फंस चुकी थी, बैकफुट पे गई थी, लेकिन बीच में रोहित नामक जो बल्लेबाज आया, क्या बैटिंग किया अजय, लाजवाब। जब मौका मिला तब छक्का मारा है, और जब उसे चाहिए कि मुझे सिंगल निकालना है, ये अच्छी सोच खिलाड़ी की मैं कहूंगा, काबिल तारीफ। व्हाट अ बैटिंग, अफलातुन बैटिंग यहां से करते हुए 22 रनों की पारी अब तक खेली रोहित पांडे ने, लाजवाब पारी, बेहतरीन। और उसे साथ मिली है अक्षय की, जिसने भी 6 गेंदों में 17 रन की अब तक अच्छी इनिंग खेली है। अच्छी पार्टनरशिप यहां पर पनप चुकी है। 12 में 13 रन चाहिए, मुकाबला मैं कहूंगा 80% रॉयल स्पोर्ट्स कोलंबोली की तरफ आ चुका है, तो 20% मैं कहूंगा यहां पर चांसेस है प्रथमेश के टीम को यहां से मुकाबले में कमबैक करने के लिए। 2 विकेटें, और ये जो ओवर आएगा इस ओवर में 2 या 3 रन वाला ओवर, 2 या 3 रन वाला ओवर, 1 विकेट, ये मुकाबले में कमबैक हो सकता है प्रथमेश की तरफ से, लेकिन ये मुकाबले में अब तक थोड़ी हावी है रॉयल स्पोर्ट्स कोलंबोली। स्ट्राइक एंड पर अक्षय, गेंदबाजी कमान है प्रणव पाटिल, जो राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी करेंगे। जो रोहिंजन गांव से खेलते हैं तो राइट आर्म ओवर द विकेट है, पिछले साल पीपीएल में कैप्टन थे, लेकिन इस बार वो इस टीम के अंदर एज ए गेंदबाज, एज ए बॉलर। हो स्टीयर किया, बिल्कुल अच्छी सोच। यहां से अक्षय जानते हैं कि स्ट्राइक एंड पर रोहित को लाना काफी जरूरी है, मुकाबले में ज्यादा सिंगल डबल से भी हम ये मुकाबला जीत सकते हैं, इस सोच से बल्लेबाजी होते हुए 52 रन स्कोर कार्ड के ऊपर 3 विकेटें शुरुआत में जल्दबाजी में गिरी थी,
लेकिन उसके बाद मैच को संभला है रोहित और अक्षय ने। अब 11 गेंदों में 12 रनों की जरूरत है। प्रणव पाटिल फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट से। व्हाट अ मैच! ये मुकाबला कहां से कहा गया है अजय? ओह, बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा था, शायद गेंद विकेटों से टकरा सकती थी, लेकिन विकेट कीपर के पीछे खिलाड़ी वहां पर गेंद गई। सिंगल, 1 रन से टोटल आगे जाता हुआ। 53 रन स्कोर कार्ड के ऊपर 10 गेंदों में 11। प्रतीक मोकल का भी जो ओवर वहां से आया था वो महंगा ओवर था काफी, क्योंकि वहां से उस ओवर में रन आए थे। 25 रन वाला ओवर किया था प्रतीक मोकल ने, और वहां से मोमेंटम पूरी तरह से शिफ्ट हो चुका है रॉयल स्पोर्ट्स क्लब बोली की तरफ। थर्ड अंपायर की मांग यहां पर हो चुकी है। हमारे ऑन स्क्रीन पर विशाल पाटिल जी यहां पर है। प्रणव जो पिछले 2 सीजन में एज ए कैप्टन अच्छा क्रिकेट खेले थे, उनकी टीम हालांकि एक भी प्रीमियर लीग नहीं जीती, लेकिन एज अ प्लेयर उन्हें चुना गया है इस साल सीजन 3 में। अब तक 2 गेंदों में 2 रन उन्होंने खर्च किए। 10 गेंदों में 11 रनों की जरूरत इस मुकाबले में जीतने के लिए। स्ट्राइक एंड पर अक्षय, 10 गेंदे 11 रनों की जरूरत। और यहां से गेंद को उठाया है वाडिश लॉन्ग ऑन का क्षेत्र, खाली है गेंद, सीमा रेखा पार, 4 रन। ही खलनायक बन चुके हैं 2 खिलाड़ी इस मुकाबले में रॉयल स्पोर्ट्स क्लब बोले के। रोहित पांठे और अक्षय, बहुत ही बेहतरीन बैटिंग। सिर्फ 7 रनों की जरूरत है। व्हाट अ टाइमिंग! फाइनली के ऊपर से पिक किया, गेंद सीमा पर, अंपायर का सिग्नल, 4 रन। एक रन की जरूरत है 8 गेंदों में, 3 रन की जरूरत है। सॉरी, यहां पर 8 गेंदों में रन चाहिए, 3 रन चाहिए। ये चौवा आया है तो 3 रन चाहिए। स्कोरर को लगा ये छक्का है, लेकिन ये चौवा है तो स्कोरर की यहां पर गलती हुई है, माफी चाहेंगे हम। 3 रन चाहिए। लोअर फुल टॉस, लॉन्ग ऑफ का क्षेत्र में गेंद को हल्के हाथों से ढकेला है। सिंगल पूरा, दूसरे की यहां पर मांग होती हुई और हां करते हुए ये 2 रन भी पूरे होते हुए 2 रनों के साथ टोटल आगे जाता हुआ 63 रन स्कोर कार्ड के ऊपर। स्कोर इज लेवल, सिर्फ 1 रन की जरूरत है। 7 गेंदों में 1 रन। ये मुकाबला इस गेंद के ऊपर फिनिश होगा। लग नहीं रहा था प्रशांत डी से कि ये मुकाबला ऐसे हालात में आएगा। ऐसा लगा था कि मुकाबला लास्ट गेंद तक जरूर जाएगा, लेकिन जो 50 रन की जो साझेदारी बनाई ना रोहित पांठे और अक्षय ने, बेहतरीन बैटिंग, और ये मुकाबला रॉयल स्पोर्ट्स कोलंबो की तरफ झुकता हुआ। लेग बिफोर की आफिल, लेकिन लास्ट मोमेंट में अक्षय की विकेट मिलती हुई LBW। अब बची हुई 6 गेंदें और 1 रनों की जरूरत। तो में 1 रन चाहिए इस मुकाबले में जीतने के लिए। नए बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल होते हुए नेक्स्ट मैच के लिए मैं कैप्टन को यहां से बुलाना चाहूंगा, स्वस्तिक मात्रे, क्योंकि यहां से लास्ट मुकाबला होगा आज की रात का। इस मुकाबले में से जो टीम जीतेगी वो खेलेगी अगला मुकाबला, फाइनल मुकाबला आज की रात का, और जहां उस मुकाबले में से जो टीम जीतेगी वो क्वालिफाई करेगी सुपर 8 के लिए। स्वस्तिक मात्रे कैप्टन, आपको टॉस के लिए टॉस बॉक्स में आना है। अब 6 गेंदों में 1 रन की जरूरत है इस मुकाबले में जीतने के लिए। रॉयल स्पोर्ट्स कोलंबो इस मुकाबले में हावी है पूरी तरह से, लेकिन इस मुकाबले में प्रथमेश कोहली की टीम समा पेंदर गेंदबाजी करते हुए, और ये कवर के ऊपर से गेंद सीमा रेखा के बाहर जाते हुए ये 4 रन से ये मुकाबला एक तरफा हुआ और बड़ी मार्जिन से ये मुकाबला जीता है रॉयल स्पोर्ट्स कोलंबो। सुमित डोंगरे क्वालिफाई कर चुके हैं सुपर 16 यानी अगले दौर के लिए, और हार्ड लक प्रथमेश कोहली की टीम कि उन्हें में
बताना चाहूंगा यहाँ पर कि अच्छा उन्होंने खेल किया, लेकिन क्रिकेट में हार तो जीत होगी, कोई तो जीतेगा कोई तो हारेगा, और उन्हें अगले सीजन के लिए हम बेस्ट ऑफ लक जरूर कहेंगे। स्वर्गीय प्रेमजीत काकड़े प्रतिष्ठान यू गिलियन बेलपाड़ा पेंदर, हार्ड लक। और रॉयल स्पोर्ट्स कलंबोली मैन ऑफ द मैच इस मैच के रोहित पाटे। याच दरम्यान मी रोहिंजनवरून आलेले पाहुणे गौरव पाटील, जितेश पाटील, अनुज पाटील या सर्व मान्यवरांना विनंती केली जाते की आपण मंचावरती येऊन असनस्त व्हायचं आहे। तर मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी पाहुण्यांना विनंती करतो टॉस बॉक्स कडे। तर टॉस बॉक्स कडे मी विनंती करतोय मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी निलेश शेठ खारकर, भारतीय जनता पार्टी ओल्वे नोट सरचेंटीस, आणि धीरज शेठ ओलेकर, युवा मोर्चा अध्यक्ष भाजपा ओल्वे नोट, या दोन्ही पाहुण्यांना विनंती करतो की आपण कॉमेंट मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी यायचं आहे। त्यानंतर प्रल्हाद दादा गायकर यांनी देखील यायचं आहे। 5 बक्षीस आहेत, तर 5 बक्षीस देण्यासाठी 5 पाहुण्यांना मी विनंती करतोय। प्रसाद दादा पाटील या, धीरज पाटील, तर या मान्यवरांना विनंती करतोय की मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी आपण यायचं आहे। घड्याळ आहे, कॅप आहे, इनर आहे, वॉच, त्यानंतर गॉगल, भरपूर बक्षीस आहेत। चंदू नावडेकर मुरबी गावचे, त्यांना पण मी विनंती करतोय आपण यायचं आहे। किशोर दादा खानावकर, आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे। किशोर दादा खानावकर, द मॅन ऑफ द मॅच रोहित पाटे, व्हॉट अ बॅटिंग रोहित, अभिनंदन। धीरज शेठ ओलेकर, निलेश शेठ खारकर, प्रदीप कारकर, आतिश कोलिया, धीरज पाटील। मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी पाहुण्यांना मी विनंती करतो की आपण यायचं आहे। 5 बक्षीस आहेत, गॉगल, इनर, कॅप, टोपी, त्यानंतर कॅप, घड्याळ। विजय शेठ खानावकर यांना विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी यायचं आहे। रॉयल स्पोर्ट्स कोलंबो संघाचे पुरस्कर्ते, संघमालक पॅकर विजय शेठ खानावकर यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। सुप्रिया प्रगत कडूताई यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली गेली आहे। विश्वास पाटील पेंदर यांच्याकडून रोहितसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। मायरा स्पोर्ट्सचे पॅकर महेश दादा कोळी यांच्याकडून कॅप पुरस्कृत केली गेली, ती कॅप द्यायची। धीरज डोलेकर यांना विनंती करतोय की आपण ती कॅप त्याला द्यायची आणि कॅप घालायची आहे डोक्यावरती। दैवत पाटील यांच्याकडून आय विला कडून ती गॉगल पुरस्कृत केली गेली, 500 पण आहे विश्वास पाटील यांच्याकडून, आणि गॉगल द्यायचे आहे। प्रदीप कारकर पॅडी यांना विनंती करतो की आपण गॉगल देऊ, त्याला सन्मानित करायचं आहे। भरत जोशी पेठ यांच्याकडून गोल्डन वॉच आहे, ते देण्यासाठी मी विनंती करतोय। शरद ठाकूर या जरा, शरद। आतिश कोहली आणि शरद ठाकूर यांच्या दोघांच्या शुभ हस्ते सिक्सर सुप्रीमोचा जो इनर आहे तो आपण द्यायचा आहे, रोहित पाटेला देऊन सन्मानित करायचा आहे। वेल प्लेड रोहित, अभिनंदन। रोहित पाटील थोडं थांबायचं आहे। कसं वाटतंय मॅन ऑफ द मॅच मिळाल्यानंतर पहिल्यांदा, आणि मॅच अगदी डू ऑर डाय कंडिशन मध्ये होती, एकदा तुम्ही हरला असता तरी स्पर्धा सोडावी लागली असती। सुमित डोंगरेची विकेट, परेश कडकेची विकेट गेली होती, धावा भरपूर काढायच्या होत्या, आणि ज्या प्रकारे तू खेळला, ज्या वेळेला षटकार पाहिजे तेव्हा षटकार मारला, सिंगल पाहिजे तेव्हा सिंगल काढली, म्हणजे काय कॅप्टननी काय सांगितलं होतं, कशा प्रकारे खेळायचं, काय म्हणजे दबाव होता का मॅच मध्ये? मेन म्हणजे या सीझनची माझी पहिली मॅन ऑफ द मॅच आहे, ती पण PPL मध्ये आलेली आहे, आणि माझं फक्त एवढंच होतं की कधी माझी बॅटिंग येते आणि मी माझा परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करतोय। काय बोल, ठीक आहे, जास्त काही विचारत नाही, भाऊक झालाय आणि मस्त बॅटिंग केली त्याने, आणि त्याला साथ दिली अक्षय बद्दल थोडक्यात काय सांगणार? आणि तू एकटा खेळला नाही, तुला साथ पण मिळाली, कारण समोर दुसऱ्याची साथ असणं गरजेचं आहे, एकटा मॅच जिंकू शकत नाही। अक्षय बद्दल काय सांगशील? मी पिजो त्याला बोल चालूच होतं, जसं शॉट येईल शॉट मारू शकतो, म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाहीये। दोन्ही खेळंदाज मॅच जिंकवली।
परेश इलेवन कलंबोली आणि विश्वासकडून अक्षयसाठी 500 रुपयात. अक्षय यायचं आहे. परेश इलेवन कडून 1000 रुपयात. अक्षय सरोडे या.